अवैध दारूवर आळा घालण्याचं लाडक्या बहिणींचं दुःख असं अभिमन्यू पवार यांनी म्हटलेल्या अध्यक्षांच्या निर्देशानंतर सुद्धा कारवाई होत नसल्यास हा चिंतेचा विषय असल्याचं त्यांनी म्हटलंय। लाडक्या बहिणींच्या विरोधात जाऊ नका, घरी बसावं लागेल असं फडणवीसांनी म्हटलंय। लाडकी बहीण योजना सुरूच राहील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभागृहामध्ये म्हटलेलं आहे। अवैध दारूवर आळा घालण्याचं लाडक्या बहिणींचं दुःख आहे असं अभिमन्यू पवार यांनी म्हटलंय। अध्यक्ष महोदय, आपण लाडक्या बहिणी म्हणतो, लाडक्या बहिणीचं दुःख जे काय असेल तर अवैध दारूवर आळा घालण्याचं दुःख आहे। अध्यक्ष महोदय, दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे। आपण बैठक घेतली, आपण निर्देश दिले एक्साइज डिपार्टमेंटला, फूड अँड ड्रग्सला, होम डिपार्टमेंटला। आपण अध्यक्षांनी निर्देश देऊन सुद्धा काय होत नसेल अध्यक्ष महोदय, तर हे चिंतेचा विषय आहे अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, आपण निर्देश दिलेले आहेत तरी काय होत नाही, हा चिंतेचा विषय आहे अध्यक्ष महोदय, चिंतेचा विषय आहे। महोदय, पुन्हा सदस्यांना सांगतो, प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणू नका, लाडक्या बहिणीच्या विरोधात जाऊ नका, घरी बसावं लागेल। प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण लाडक्या बहिणींचे पैसे चालूच राहतील, ती योजना सुरूच राहील, त्या योजनेला दुसऱ्या योजनेशी कंपेअर करता येत नाही, हे आपण लक्षात ठेवा। दुसरं, माननीय अध्यक्ष महोदय, आपण जर काही निर्देश दिले असतील आणि त्याची अंमलबजावणी झाली नसेल तर तात्काळ ती करण्यात येईल। ठीक आहे। राष्ट्रवादीचे जे नेते आहेत त्यांचा सुद्धा हात असू शकतो, रायगडचे जे राष्ट्रवादीचे नेते आहेत। सोर्स काय हा महत्त्वाचा मुद्दा नाही, काय आहे हा महत्त्वाचा मुद्दा आहे। स्टोरी काय बनवली कुणी हा भाग वेगळा, स्टोरी काय याला महत्त्व असतं। सुनील तटकरे यांचं जर नाव घेत असतील तर मग कुठेतरी बेबनाव आहे महायुतीमध्ये असं म्हणावं, धुसफूस आहे आणि हे सगळं रक्तरंजित राजकारणाला सुरुवात झाली रायगडमध्ये। ते तर आहेच, परंतु मी कुठून माहिती आली याला जास्त महत्त्व देण्यात या केसमध्ये अर्थ नाही। पण माहिती जी आलेली आहे ती धक्कादायक आहे आणि कुणी दिली याच्यापेक्षा कुणाकडे आहे पैसे, हे कुणाकडे दिसले, कोण आहेत याला जास्त महत्त्व आहे असं मला वाटतं। पेपरवर निवडणुका घ्या अशी मागणी करतात नाना पटोले, कसं पाहता याकडे? कारण मागणी काय असणार आहे राष्ट्रवादीमधून? बॅलेट पेपरवर अजूनही राज्य सरकारला संधी आहे। निवडून आलेल्यांना आत्मविश्वास नसतो की आपण खरंच मताने निवडून आलोय, तो आत्मविश्वास वाढायला बॅलेट पेपरवर मतदान जर केलं महापालिकांचं आणि जिल्हा परिषदांचं, आणि तेवढी जर हिंमत असेल सत्तारूढ पक्षाची, तर त्यांनी हा बोल्ड निर्णय घेऊन पाहावं काय होतंय ते। नक्कीच सत्ताधारी म्हणतात की अजूनही ऑपरेशन लोटस राबवलं जाते, बरेचसे नेते विरोधातले ते आमच्याकडे दिसणार आहेत, मोठ्या मोठ्या नेत्यांची पण ते नावं घेतात खासगीमध्ये, कसं पाहता? खरंच ऑपरेशन लोटस या नागपूर अधिवेशनात राबवलं जाईल असं वाटतंय? मला माहीत नाही की ते कधी राबवणार आहेत, पण रोज आवक चालूच आहे ना त्या पक्षात। कारण यामागचं कारण विशेष काय वेगळी, प्रत्येकाची कारणं वेगळी असू शकतात, जाण्याला कारण लागत नाही। नक्की, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर आपण पाहतोय जाण्याला कारण लागत नाही असं म्हणतात जयंत पाटील।